रामकृष्ण हरी. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा. आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प, ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ. इथे पाठीमागे आहे दर्शन बारी. नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील 50 फूट डीपी रोड. संपूर्ण प्रोजेक्टमध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट, तेही अगदी माफक दरात. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी हे विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. आज राजन साळवी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार याबाबत चर्चांना उधाण आलं होतं. तर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी राजन साळवी जर आमच्या पक्षात आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं वक्तव्य केलं होतं. आता यावर खुद्द राजन साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजन साळवी म्हणाले की पराभवाच्या वेदना आहेत. मला तुमच्याकडून कळतंय की मी नाराज आहे, मात्र या सर्व अफवा आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे. पिकलेल्या आंब्यावर कोणीतरी दगड मारतात तशा प्रकारचा प्रयत्न भाजप आणि अन्य कोणाचा असेल. पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचे कर्तव्य असतं. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. मी मतदारसंघात काम करत आहे. मी माझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलेन. मी भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलंय. खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आलेले आमदार पराभूत झालेले उमेदवार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत येण्याबाबत इच्छुक आहेत. याबाबत विचारलं असता ते म्हणाले की प्रत्येकाचं वैयक्तिक मत असेल. माझं मत आणि भावना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत असं राजन साळवी यांनी म्हटलंय. पराभवानंतर वरिष्ठांनी तुमच्याशी कोणी संपर्क साधला का असं विचारलं असता ते म्हणाले की पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत कशा पद्धतीने पराभव झाला, त्याचं कारण काय याबाबत आत्मचिंतन करण्यात आलं. त्या दृष्टीने योग्य त्या सूचना आम्हाला देण्यात आल्या असल्याची माहिती राजन साळवी यांनी दिली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.